नमस्कार, मी चंद्रकांत सनस. जकातवाडीमध्ये आज सकाळी एक भटक्या कुत्र्याने जकातवाडीतील 11 लोकांना दुर्दैवी चावा घेतलेला आहे. यामध्ये लहान मुलं आहेत, काही महिला आहेत आणि ज्येष्ठ नागरिक यांना गंभीर दुखापत झालेली आहे. आपण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण आमच्या जकातवाडी असेल, शहापूर, डबेवाडी, सोनगाव या संपूर्ण पंचक्रोशीतील लोक भयभीत आहेत. आपण बघाल की कुर्णेश्वर पासून खाली सोनगाव साईडला जात असताना बाजूच्या कचरा डेपोच्या बाजूला हे सगळे भटके कुत्रे असतात आणि अनेक वेळा 2 व्हीलरवर 4 व्हीलरवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर सुद्धा या भटक्या कुत्र्यांनी अनेक वेळा हल्ला केलेला आहे. आणि याचाच आज प्रकार म्हणून आज रविवार, खरं तर सुट्टीचा दिवस होता, सगळी मुलं बाहेर खेळत होते आणि ह्या भटक्या कुत्र्यानं पिसाळलेला कुत्रा होता तो आणि त्यानं सगळ्याच म्हणजे जवळपास 11 लोकांना भयानक पद्धतीने चावा घेतलेला. आपण बघू शकता की काही ज्येष्ठ लोक येत आहेत, त्यांना या कुत्र्याकडून चावा घेतलेला आहे, त्यांना अतिशय गंभीर दुखापत झालेली आहे. आम्ही त्यांना आता जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर सर्व म्हणजे वैद्यकीय त्यांची सगळी तपासणी केलेली आहेत आणि रेबीजचे इंजेक्शन सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. आम्ही सर्वजण त्याची काळजी घेतोय, पण प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाच्या वतीनं यावर लवकरात लवकर उपाययोजना करून हे सगळे भटके कुत्रे या भागातून हटवावे अशी आमची सगळ्यांची नम्र विनंती आहे. सकाळी 9 वाजल्यापासून 9:15 पहिल्यांदा आपल्या जकातवाडीच्या खाली एक तालुका क्रीडा संकुल आहे, त्याच्या बाजूचा एक साठेवाडी रस्ता आहे, तिकडून जो कुत्रा आला आणि तिथून ते चावत चावत गणराया रेसिडेन्सी मधल्या काही लहान मुली खेळत होत्या, तिथं त्यांनी काय 1-2-3 मुलींना चावा घेतला. त्याच्यानंतर मुख्य गाव आहे, त्या मुख्य गावामधला जाणारा शहापूरचा रस्ता आहे, त्या रस्त्याला काही वयस्कर लोकांना चावा घेतला, त्यांना पाठवा इकडं, आणि त्याच्यानंतर मुख्य गावात गेला. पहिला महेंद्र यादव म्हणून आपण या ठिकाणी बघू शकता. यांना अशा भयंकर पद्धतीने चावा घेतलेला महेंद्र यादव म्हणून आहेत, त्यांना पहिल्यांदा सकाळी 9-9:15 दरम्यान हा कुत्रा चावला. 11 जण आहेत, 11 लहान मुले पकडून 11 जण आहेत. आपण सर्वांनी पाहिलं जे आता ज्या जखमा झालीत त्या जखमा पाहिल्यानंतर अंगावर शहारे आले. अतिशय वाईट परिस्थिती. याला जर थांबवायचं असेल तर वेळोवेळी मी सांगतोय, कुठेही इतरत्र कचरा टाकताय. 5-10% लोक जर कचरा टाकून अशी परिस्थिती उद्भवत असेल तर आपण कोविड मधून गेलाय. ज्या पद्धतीनं ह्याच्या उपाय म्हणून इतरत्र कचरा न टाकणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे, ओला सुका कचरा वेगळा करणे हे पर्याय जर नाही निवडले तर अशा घटना वेळोवेळी घडणार आहेत. ज्या पद्धतीने या कुटुंबावर जी परिस्थिती आली, जे महिला आहेत, लहान बालक आहेत, वृद्ध आहेत, ती उद्या परिस्थिती आपल्यावर येणार आहे. ही आपण सर्वांनी काळजी घ्यायची. आणि कसल्याही परिस्थितीत आता आपण या सगळ्या घटना घडत असल्याने पाठीमागे प्रशासक होते. आता 2 ते 3 महिन्यापूर्वी आम्ही निवडून आलोय. 2 ते 3 महिने सगळे प्रयत्न करून अक्षरशः जे कुत्री पकडणारी टीम आहे त्यांना आम्ही वर क्वार्टर सुद्धा दिलेले आहे. ही घटना समजली ती टीम 5 गणितून आता पोहोचते. ते कुत्र पकडण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहेत. ज्या पद्धतीने पहिले वॉल केलेले कचरा डेपोला ती उंच करण्याच्या दृष्टीने किंवा गेट चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने आम्हाला श्रीमंत छत्रपती उदयनराजे सूचना केलेल्या आहेत. त्या पद्धतीने आता काम चालूच आहे. ज्या पद्धतीने घटना घडण्याच्या दृष्टीने जर आपण आता नाही सुधारला तर ही आपल्या कुटुंबावर वेळ येणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवून अशा घटना घडू नयेत याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी अशी विनंती करतो.